हॅलो फ्रेंड्स, सकाळी-सकाळी घरातली सर्व कामं आवरली आणि मी निघालेली आहे आमच्या पाहुण्यांच्या घरी. त्यांच्याकडे आज सवासणी आहेत. पियुषला आज सुट्टी आहे, त्यामुळे मी त्याला पण घेऊन चालले होते आणि मी त्याला जाताना सांगितलं, की तिथे गेल्यावर एकदम शांत राहायचं आणि मला स्वयंपाक करून द्यायचा. गेल्या-गेल्या मी ताईंना विचारलं, "काय करू?" तर त्यांनी मला हे तळणाचं काम सांगितलं. त्यांनी असे विकतच पापडचे पॅकेट आणलेले आहेत. मग मी सर्वप्रथम पापड तळून घेतले आणि त्यानंतर कुरडया तळून घेतल्या आणि त्यानंतर मग मी इथे भजे बनवायला लागले. भजे बनवायचं पीठ त्यांनी आधीच रेडी करून ठेवलं होतं. त्यामुळे मला काही जास्त टाईम लागला नाही. मी पटापट भजे बनवून घेतले. खूप जास्त क्वांटिटीमध्ये हा सगळा स्वयंपाक होता. 25 ते 30 लोकं जेवायला येणार होते. त्यानंतर आम्ही पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच ताटं बनवण्यासाठी घेतले. आम्ही जेवणाची ताटं बनवेपर्यंत मग त्यांनी ते देवाचं सर्व करून घेतलं. देवाची ओटी भरून घेतली. उपरडी वगैरे सगळं भरून घेतलं. इथे आमटी तर खूप मस्त दिसत होती. खूप जास्त आमटी आहे, पण खूप छान झाली होती. त्यांना जवळ-जवळ 25 सवासणी जेवू घालायच्या होत्या. त्यामुळे मग मी ताटं करत होते. पियुषला इथे जेवण दिलं. त्यांनी त्याच्या हाताने छान असं जेवण केलं. पियुषचा आजचा दिवस पूर्ण इथंच गेला आणि तो इथे निवांत खेळत होता. नंतर शेवटच्या पंक्तीला मग मी इथे जेवण करून घेतलं. तर आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.